नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला गव्हाचा चीक कसा काढायचा साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट। सगळेच गव्हाचा चीक काढतात, पण ह्या पद्धतीने तुम्ही चीक काढून बघा, हातही चिकट होणार नाही आणि भरपूर सारा असा 1 किलो पासून भरपूर असा चीक तुमचा पडेल। तर त्यापासूनच मी सालपापड्या सुद्धा बनवलेल्या आहे, तर त्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करणार आहे, तो तुम्ही नक्की बघा यानंतर। तर त्यासाठी बघा 1 किलो गहू घेतले होते आणि ते आपण निवडून घेतले आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्याच्यात डबल यामध्ये मी पाणी टाकलेले आहे। गहू बुडेल याच्या दुप्पट पाणी टाकलेले आहे आणि ते आपल्याला 3 दिवस भिजत घालायचे आहे, पण रोज पाणी त्यातलं चेंज करायचं आहे। तर जे घाण पाणी असतं ना वरती येताना ते काढून टाकायचं आहे। बघा अशा पद्धतीचं जे पाणी येतं ना तर ते रोज आपल्याला बदलायचं आहे, जेणेकरून जो चीक निघेल ना तर त्याचा वास येणार नाही। तर बघा चौथा आपला तिसरा दिवस आहे, गहू छान भिजलेले आहे। उन्हाळा असल्यामुळे गहू लवकर भिजल्या जातात आणि ते गहू आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर चाळणीत गाळून घ्यायचे आहे, जेणेकरून गव्हाला वास राहणार नाही। आणि नंतर तुम्ही जे काही कराल, कुरडया कराल किंवा काही जे पदार्थ तुम्ही जे उन्हाळी वाळवण करतात ना तर त्याचा वास येणार नाही। तर अशा पद्धतीने छान गहू धुवून घेतल्यानंतर मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचे आहे। तर जास्त प्रमाण असेल तर गावाला चक्कीतून दळून आणतात, पण आपल्याला इथे 1 किलोचंच प्रमाण आहे, तर मिक्सरला मी दळणार आहे। आणि थोडंसं वरती येईपर्यंत पाणी टाकायचं आहे, मिक्सर चालू बंद करून आपल्याला असं जाडसं दळून घ्यायचं आहे। एकदम मिक्सर फिरवू नका, नाहीतर एकदम बारीक दळल्या जातात आणि त्यामुळे त्यामध्ये तांब उतरते आणि त्यामुळे तुमचा चीक हा काळा होतो। म्हणूनच ही पद्धत वापरायची की मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला हे गहू अख्खे दळून घ्यायचे आहे। आणि बघा गहू दळून झालेले आहे सर्व आणि त्यामध्ये आपल्याला आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला जो कोंडा आहे ना तर तो हाताने काढून घ्यायचा आहे। तर यामध्ये सुद्धा मी तुम्हाला याआधी सुद्धा मी गव्हाचा चीक कसा काढायचा आणि सोप्या पद्धत, यापेक्षाही ती सोपी पद्धत आहे, ही सगळ्यांचीच एक सेम पद्धत आहे। आणि ही जी आधी एक पद्धत दाखवलेली आहे ना तर ती कशी करायची, अगदी एकटा माणूस सुद्धा तो चीक काढू शकतो, अशा पद्धतीने दाखवलेला आहे। तर तो व्हिडिओ मी टाकणार आहे, नक्की बघा सुमन्स मॅजिकवर जाऊन। आणि इथे बघा ही पातळ बारीक चाळणी आहे पुरणाची, तर त्याने मी आधीचा पहिला जो पिळलेला चीक आहे ना तर तो गाळून घेणार आहे। आणि पुन्हा एकदा जो आपण कोंडा काढलेला आहे पिळून ना तर तो दुसऱ्या पाण्याने, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे 3 पाण्याने पिळून घ्यायचं आहे, म्हणजे जास्तीत जास्त आपला चीक पडेल। बरेच लोक 4 पाण्याने पण पिळतात। तर बघा सर्व आपला आता हा चीक आहे ना पूर्ण पिळून झालेला आहे आणि गाळून सुद्धा घेतलेला आहे आणि तो वरती राहिला तो सुद्धा पिळून काढलेला आहे। आता इथे आपण दुसऱ्या पाण्याने पिळून घेऊ, तर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि कोंडा चांगला चोळून धुवून काढायचा आहे, जेणेकरून त्यात जास्तीत जास्त चीक गळेल। भरपूर असं डबल पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, मोकळा करून घ्यायचा आहे त्यामध्ये आणि चांगला चोळून आपल्याला धुवून काढायचा आहे। तर बघू शकता तुम्ही किती पांढरा चीक त्यामध्ये शिल्लक राहिलेला आहे। अशाच पद्धतीने आपण अजून एकदा पिळल्यानंतर अजून एकदा पिळायचं, म्हणजे 3 पाण्याने आपल्याला हा पिळून काढायचा आहे कोंडा, तर त्यामुळे जास्तीत जास्त चीक पडेल त्याला। आणि जेव्हा तुम्ही गहू घेतात ना तर गहू नवीन कधीच गहू घ्यायचे नाही, जुने गहू घ्यायचे, तर जेणेकरून जुन्या गव्हाला तांब पण कमी पडते, हात चिकट होत नाही, भांडे खराब होत नाही। तुम्ही जुने गहू एकदा नक्की वापरून बघा। तर बघा सर्व आपला चीक गाळून झालेला आहे पहिल्या पाण्याचा। आणि आता आपल्याला जो आपण पहिल्या चाळणीने गाळला ना तर आता ही दुसरी चाळणीने गाळायचा आहे। तर ही एकदम बारीक आहे, एकदम सुजीची चाळणी असते ना, तर दूध गाळायची माझी ही चाळणी आहे। तुमच्याकडे पिठीची किंवा सुजीची चाळणी असेल तर त्याने गाळून घ्या आणि गाळणीच नसेल तुमच्याकडे बारीक, तर तुम्ही एखादा पातळ ओढणीचा कपडा भांड्याला बांधून असा गाळून घ्या, म्हणजे त्यामध्ये वरची तांब राहील, थोडेफार काही कोंडा वगैरे गेला असेल ना जाड याच्यात तर तो वरती राहील। तर बघा चमच्याने असा हलवून काढायचा, म्हणजे जो वरती कोंडा राहिला असेल ना तर तो चाळणीमध्ये राहील। तर बघा एकदम बारीक चाळणीने चाळल्यामुळे थोडासा बारीक कोंडा आहे ना तो वरती राहिलेला आहे असा, त्यामुळे कुरडया करणार किंवा पापड्या कराल तेव्हा काळ्या होणार नाही। तर याच्या मी सालपापड्या बनवलेल्या आहे आणि खूप झटपट होणाऱ्या ह्या सालपापड्या आहे, तर त्याचा व्हिडिओ यानंतर मी अपलोड करणारच आहे, तो तुम्ही नक्की बघा। तर बघा रात्रीचे 9 वाजता मी पुन्हा रात्री झोपायच्या आधी एकदा हे पाणी काढून टाकायचं चिकावरचं।
तर जे वरती नितळ पाणी येतं ना ते काढून टाकायचं, जेवढं नितळ पाणी असेल तेवढं काढून टाका आणि पांढरं पाणी यायला लागलं की आपल्याला पाणी काढायचं बंद करायचं आहे आणि झाकून ठेवायचं तसंच रात्रभर। तर बघा 1.5 बाउल पाणी काढून टाकलेले आहे आणि आता हे रात्रभर झाकून ठेवल्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा चांगला चीक बसलेला आहे आणि जे वरती पुन्हा पाणी आलेलं आहे ना नितळ ते काढून टाकायचं आहे। अगदी हळूहळू काढायचं, म्हणजे जो चीक आहे ना तो पाण्याबरोबर जाणार नाही, कारण इथे प्रोसेस ही आपल्याला स्लो करायची आहे, खूप फास्ट करायची नाही। पांढरा चीक यायला लागला की आपल्याला बंद करायचं, म्हणजे आपल्याला ओरिजिनल असा चीक आपला शिल्लक राहील खाली। तर एकदम अशी बारीक धार लावायची, म्हणजे त्याबरोबर तुमचा चीक जाणार नाही, फक्त पाणी पाणी जाईल आणि जास्तीत जास्त घट्ट चीक तयार होईल। हळूहळू जर तुम्ही पाणी काढून टाकलं ना तर घट्ट चीक तयार होतो आणि जर तुम्ही फास्ट काढलं आणि त्यामध्ये पाणी जर जास्त राहिलं तर चीकही घट्ट होतो। तर असं चमच्याने आपल्याला हा चीक फोडून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। जर असा नवीन जर गव्हाचा चीक असला ना तर तो खूप चिकट असतो आणि असा चिपकून बसतो, पटकन सहजासहजी निघत नाही। पण इथे मी जुने गहू वापरले होते त्यामुळेच आपला हा गव्हाचा चीक अजिबात चिटकलेला नाही। यापासूनच मी लाडू बनवले, ह्या चिकापासून तुम्ही लाडू बनवू शकता। खाण्यासाठी गुळाचा चीक कसा बनवायचा हे भरपूर सारे असे वेगवेगळ्या गव्हाच्या चिकाचे मी व्हिडिओ टाकलेले आहे, ते तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच अशाच नवीन नवीन आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या उन्हाळी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। तर बघा आपला गव्हाचा चीक हा 1 किलोमध्ये 1 किलोच असा गव्हाचा चीक पडलेला आहे आपला आणि याच्या भरपूर अशा 50 ते 60 कुरड्या आपल्या सहज होतील आणि पापड्या सुद्धा माझ्या 100 पापड्या यामध्ये झालेल्या आहे। तर आपला हा गव्हाचा चीक ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।